सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद असून हे दुसरा राष्ट्रीय महामार्ग आहे जे गडचिरोली, चामोर्शी, आल्लापल्ली, भामरागडला किंवा सिरोंचाला जातो। या राष्ट्रीय महामार्गावर कशा प्रकारे आपण दृश्यामध्ये बघू शकतो, दोन्ही बाजूनी पाणी आहे आणि त्या बाजूला बहुतेक नागरिक जे आहेत ते थांबलेले आहेत आणि 2 दिवसापासून पूर ओसरेल का याची वाट बघत आहेत, परंतु वाहतूक ठप्प झालेली आहे आणि अनेक शेतीलाही मोठा फटका बसलेला आहे। या बाजूला आपण जे दिसत आहे ते पूर्ण शेती आहे आणि चांगली शेती आहे, भात शेती आहे, चांगली शेती। आणि सध्या अनेक शेत्या जे आहेत ते पाण्यामध्ये आहेत आणि गंभीर दृश्य, शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान यावेळी झालेले आहे। सध्या एक 15-20 दिवसा अगोदरच शेतकऱ्यांनी पेरणी केली होती आणि जवळपास 80% पेरण्या जे आहेत ते या भागात पूर्ण झाले होते, परंतु पाऊस आणि पुरामुळे अनेक पेरण्या जे आहेत ते नष्ट होत चाललेले आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील हा जो मार्ग आहे या मार्गावर सतत 3 दिवसापासून पूर आहे आणि 3 दिवसापासून वाहतूक ठप्प आहे आणि जवळपास इथे या मार्गावर जे समोर आहे, समोरही 2-3 ठिकाणी असेच नाले किंवा नदी येऊन रस्ते जे आहेत ते पूर्णपणे बंद आहेत। आणि सध्या ग्राउंड झिरोहून TV9च्या प्रेक्षकांना आम्ही प्रत्येक सकाळपासून गडचिरोली जिल्ह्यातील पुराची बातमी दाखवतो आहोत आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत असून नागरिक त्रस्त आहेत, कारण की रस्ते केव्हा सुरू होणार, कारण की यांची जेवणाची किंवा राहण्याची सोय नाही, असे अनेक नागरिक किंवा प्रवासी वाहन चालक फसलेले आहेत। सध्या पाऊस रिमझिम असला तरी पूर परिस्थिती कायमच आहे। चामोर्शी मार्गाहून ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।